जय महाराष्ट्र, मी सुषमा. आजच्या संवादमध्ये आपलं स्वागत. मातृदेवो भवः या वचनाप्रमाणे खरंच आई होण्याचा आनंद काही निराळाच. मुलं होण्याची चाहूल आईच्या गर्भात लागताच प्रत्येक स्त्रीचा आनंद गगनात मावेनासा होतो. मात्र या आनंद उत्साहाच्या वातावरणामध्ये होणाऱ्या बाळाच्या आईची आणि गर्भाची विशेष काळजी घ्यावी लागते आणि गर्भावस्थेमध्येच नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजश्री कटके. डॉक्टर, तुमचं सुद्धा स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. स्त्रीरोग तज्ज्ञ आहात तुम्ही आणि सगळ्यात पहिला प्रश्न डॉक्टर मला हाच विचारायचा आहे तुम्हाला की मातृत्वाची चाहूल लागणं प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा हा टप्पा मानला जातो आणि त्या काळामध्ये जेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की आता गरोदर आहे एखादी स्त्री, तर सुरुवातीच्या काळातली विशेष काळजी काय घ्यावी लागते? मातृत्व हा आता सांगितल्याप्रमाणे एक अतिशय आनंदाचा म्हणजे त्या स्त्रीसाठी आणि शिवाय पूर्ण कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण असतो. पण जेव्हा आई ही म्हणजे माता बनते आणि 9 महिने जेव्हा बाळाचं म्हणजे तिच्या गर्भाच्या पिशवीमध्ये वाढ होत असते, तेव्हा त्यांनी अतिशय महत्त्वाच्या अशा काही काळज्या घेतल्या पाहिजेत की सगळ्यात व्यवस्थित आणि महत्त्वाचं जे विचारपूर्वक आहे की दोन्ही पती पत्नींनी विचार करून त्याच्यामध्ये की त्यांची प्रेग्नन्सी पहिल्यांदा प्लॅन केली पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की जवळच्या आपल्या कुठल्याही हॉस्पिटल्समध्ये किंवा जर ग्रामीण क्षेत्र असेल तर ते आपलं आरोग्य केंद्र असेल किंवा सब सेंटर असेल किंवा आता आपण अंगणवाडी वर्कर आहेत, आशा वर्कर्स आहेत, इथे कुठे म्हणजे त्यांचं मार्गदर्शन घेऊन स्वतःची नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या नोंदणीनंतर ते माता बाल संगोपन असं एक चांगलं कार्ड दिलं जातं आणि ते कार्ड आपण त्याच्यावर आपलं नाव, ॲड्रेस, त्याच्यानंतर आपल्याकडे काय ज्या तपासण्या केलेल्या आहेत याचं सगळं रेकॉर्ड राहतं. तर हे आपल्याला नोंदणी करणं फार गरजेचं आहे. आणि ज्या काही तपासण्या असतात त्याच तपासण्या प्रशिक्षणार्थी किंवा जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ, त्यांच्याकडून आपण करून घेतलेलं फार गरजेचं आहे. बिलकुल. आणि या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी आहार सुद्धा तेवढाच पोषक असणं गरजेचं आहे आईसाठी आणि बाळासाठी. त्यासाठी काय आहार असेल? आता सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण नोंदणी सांगितली तर एक आदर्श आखाणीमध्ये की म्हणजे जवळजवळ एक महिन्याला आपण जवळजवळ म्हणजे 1 महिन्याला ती तपासणी करायला पाहिजे. ही जवळजवळ आपली एक 4-5 महिन्यापर्यंत आपण तशी करू शकतो. त्याच्यानंतर आपण 6व्या-7व्या महिन्यापासून एक 15 दिवसांनी आपण जाऊन डॉक्टरकडे दाखवू शकतो. आणि 9व्या महिन्यानंतर त्या स्त्रीने म्हणजे 1 आठवड्यानंतर आपण तिथं जाणं फार गरजेचं आहे. आता आहार ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कसं असतं की जेव्हा गर्भधारणा होण्यापूर्वी तिला तिचं म्हणजे आरोग्य जपायचं असतं, पण याच्यामध्ये जेव्हा बाळ तिच्या ह्याच्यामध्ये गर्भाशयाच्या ह्याच्यामध्ये वाढतं तेव्हा त्यांच्या पण गरज असतात आणि त्या गरजेमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जे प्रथिनांची गरज असते, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स जे आहेत त्यांची गरज असते, विटामिन्स आणि अतिशय महत्त्वाचा म्हणजे लोहयुक्त पदार्थ जे असतो तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्याचं जे प्रमाण आहे ते आपल्या आहारामध्ये बघितलं तर हिरव्या पालेभाज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असतं. मग तुम्ही मेथी, पालक, त्याच्यानंतर इव्हन गूळ, शेंगदाणे जे आहेत ते खायला पाहिजे. ज्यांना नॉन व्हेजिटेरियन असेल तर त्यांनी दूध, अंडी, मासे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मटण वगैरे असेल तर त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात असतं. कारण आईच्या वाढीसाठी आणि बाळाच्या वाढीसाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतो की म्हणजे आईचं वजन वाढतं योग्य त्या प्रमाणामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचं पण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होते. आणि ही वाढ झालेली ही बाळाच्या आरोग्यासाठी फार चांगली असते. बिलकुल. आता तुम्ही बोलताना लोहाची खूप आवश्यकता असते या काळामध्ये हे सांगितलं आणि त्यामुळे मग रक्ताक्षयासारखे सुद्धा समस्या उद्भवतात. तर ही सध्या भेडसावणारी सगळ्यात जास्त समस्या आहे गरोदर. हो. आता जर समजा आपण माता मृत्यू जर बघितला तर माता मृत्यूच्या कारणामध्ये आम्ही ॲनिमिया ज्याला म्हणतो किंवा रक्तक्षय आहे तर ते एक चांगला एक म्हणजे मोठं कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. थोडंच इकडे थांबवते. शिल्पा वागळे आपल्या सोबत आता एक कॉलर जोडले गेलेत पुण्याहून. बोला शिल्पा. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न मॅडम तुमच्यासाठी. मॅडम मला आहे ना जेवण जेवल्यानंतर संध्याकाळचीच उलटी होती. संध्याकाळचं जेवण खातच नाही पोटात. बर शिल्पा, रोज होता. आणि हो तुम्ही असं करत जा की म्हणजे जेवण हे म्हणजे गरोदरपणामध्ये हे 3 वेळेस न करता दर 2-2 तासांनी आपण ते खाल्लं पाहिजे. म्हणजे 5-6 वेळेस थोडं थोडं खाणं हे फार फायद्याचं असतं. आणि दुसरी गोष्ट चहाचं, कॉफीचं प्रमाण कमी करायला पाहिजे. आणि जेवल्यानंतर पटकन आपण न झोपता थोडंसं आपण फिरून वगैरे झोपायला पाहिजे. आणि त्याच्यावरून जर समजा आपण खूप अशा उलट्या होत असतील
तर आपल्या डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडून म्हणजे ज्या टॅबलेट्स असतात डॉक्सिनेट वगैरे अशा, तर थोड्या बहुत त्या घ्यायला काही हरकत नाही. पण थोडं बहुत प्रेग्नन्सीमध्ये, गरोदरपणामध्ये जे आपल्या ह्याच्यामध्ये आतड्यामध्ये किंवा स्टमक्समध्ये हार्मोन्समुळे जे चेंजेस होतात त्याच्यामुळे रेचकपणा येणं हे म्हणजे साहजिक आहे. तुम्ही तोंडामध्ये विलायची ठेवू शकता, थोडंसं बडीशोप घेऊ शकता, घरगुती पण थोडे उपाय करू शकता, पण निश्चितच त्याच्याने तुम्हाला लाभ मिळेल. बिलकुल. मला वाटतं शिल्पा आपल्या समस्येचं समाधान झालं असेल. डॉक्टर, आपण अॅनिमिया बद्दल बोलत होतो. हो, तर अॅनिमियामध्ये म्हणजे आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणं, आणि हिमोग्लोबिनचं म्हणजे नॉर्मली आपण खरं तर 12 पर्यंत असायला पाहिजे, पण आपल्या डेव्हलपिंग कंट्रीमुळे त्याच्यामुळे आपण 10च्या खालीपासून आपण अॅनिमिया म्हणतो. तर त्याचे ग्रेड्स आहेत, म्हणजे 10 ते 8 जर समजा म्हणलं की माइल्डमध्ये आहे, कमी ह्याचा म्हणजे 8 ते 6 म्हणजे याच्यापासून धोके जास्त होतात. तर ह्याच्यासाठी आपल्या जे गरोदरपणाचे जे क्लिनिक्स असतात तिथे म्हणजे लोहयुक्त गोळ्या आणि फोलिक ऍसिड याच्या 100 गोळ्या ह्या गरोदरपणात देणं हा गरोदर स्त्रियांचा हक्क आहे, आणि हे आपण रुटीनली देतो, म्हणजे एकदम खेड्यागावातल्यापासून ते शहरापर्यंत. त्याच्यामुळे त्यांनी त्या चांगल्या गोळ्या घ्यायला पाहिजेत, आपलं रक्त तपासून घ्यायला पाहिजे. हिमोग्लोबिन जेव्हा गरोदर स्त्रिया आपल्याकडे पहिल्यांदा येतात तेव्हा आम्ही त्यांचा रक्तगट बघतो, हिमोग्लोबिनचे प्रमाण बघतो, युरिन एक्झामिनेशन करतो, आणि कमतरता आढळली तर आपण त्यांना ती भरून द्यायला पाहिजे. कारण ह्या रक्तक्षयामुळे जर आता हे नाही केलं तर बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्या डिलिव्हरीला जातात किंवा प्रसूतीच्या वेळेस जर त्यांच्यामध्ये जर समजा रक्तस्राव झाला तर ते खूप धोक्याचं होऊ शकतं, कधी कधी जीव घेणं पण होऊ शकतं, कारण तो रक्तस्राव थांबत नाही आणि एकदम त्याचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. तर त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की चांगलं सकस आहार घ्या, दूध, कॅल्शियम, लोहयुक्त ज्याच्यामध्ये आहे मी सांगितलेले आहेत, पालक आहे, हिरवी पालेभाज्या आहेत, त्याच्यानंतर नॉन व्हेजिटेरियन मटण घेतात ते मटण, मासे याच्यामध्ये आहेत, आणि तुम्हाला ज्या औषधं दिलेले आहेत डॉक्टरांनी त्या लोहयुक्त गोळ्या घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपण हे घेतलं, 9 महिने आपल्या हातामध्ये असतात, आपण चांगलं हे अन्न सकस घेतलं तर आपली डिलिव्हरी आणखीन सुखकर होऊ शकते आणि मुलाची वाढ पण चांगली होऊ शकते. बिलकुल. आणि आता आपल्यासोबत बारामतीहून स्वप्नाली माने जोडल्या गेल्यात कॉलर. स्वप्नाली, नमस्कार, बोला. कशी घ्यायची काळजी, म्हणजे त्याची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी वगैरे? बाळाची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी? हो, बाळाची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी आपण सगळ्यात चांगला उत्तम आहार, त्याच्यानंतर आपलं जे मानसिक आरोग्य आहे ते आपण जपलं पाहिजे, मानसिक स्वास्थ्य जपलं पाहिजे. त्याच्यानंतर चांगल्या चांगल्या जे पुस्तकं आपण चांगले वाचले पाहिजे, चांगले विचार, चांगले संस्कार. असं म्हणतात की बाळ जेव्हा गर्भात असतं तेव्हा गर्भसंस्कार हा एक हे आहे की त्याच्यामध्ये जसं आई विचार करते, जसं आईला पोषक वातावरण मिळतं तसं ते बाळाला मिळत असतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ह्या गोष्टींचा जर आपण आहार आहे, आराम आहे, आणि त्यांना आवश्यक असलेलं एक चांगलं पूरक जे वाचन आहे किंवा चांगलं म्युझिक ऐकणं किंवा देवाची पुस्तकं वाचणं, हे गर्भसंस्कार हे जर आपण केले तर निश्चितच मुलं खूप चांगल्या पद्धतीने हे वाढतात. त्याच्यामध्ये मंदा मुंडे ऐरोलीच्या प्रेक्षक आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. मंदा, बोला. नमस्कार. त्यांचा फोन सध्या लागत नाहीये. तर आपण सध्या बोलत होतो की आहार खूप आवश्यक आहे आणि लोहाबद्दल सुद्धा तुम्ही बोलत होता. मात्र ग्रामीण भागामध्ये ज्या स्त्रियांपर्यंत या गोष्टी पोहोचत नाहीत किंवा तिकडे अज्ञान मोठ्या प्रमाणात असतात, तर त्यामुळे तिकडे माता मृत्यूचं प्रमाण सुद्धा जास्त असतं. नाही, आता त्यांना पण आपण सांगितलं पाहिजे, गुळ आहे आपल्याकडे, शेंगदाणे असतात, एक मुठी शेंगदाणे, थोडासा गुळ जरी घेतला, आणि लोहयुक्त गोळ्या ह्या म्हणजे आपल्या भारत सरकारने जे आपल्या सगळे सबसेंटर्स आहेत पोहोचतात आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत आणि बरेचसे पेशंट्स ते घेतात, म्हणजे बऱ्याचशा माता ते घेतात, आणि त्याच्यामुळे आपलं ह्या सगळ्या म्हणजे आपल्या सरकारच्या धोरणामुळे आपला जे माता मृत्यू दर हे आहे, प्रमाण आहे, ते कमी कमी होत आहे. त्याच्यामुळे फक्त त्यांना अवेअरनेस करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर गरोदर मातेने आराम पण घेतला पाहिजे, 8 ते 9 तास पुरेशी झोप घेतली पाहिजे, आणि दुपारी कमीत कमी 1 ते 2 तास त्यांनी आराम केला पाहिजे. त्यांनी वजन जास्त प्रमाणात उचललं गेलं नाही पाहिजे. कॉलर जोडले गेले डोंबिवलीवरून. वैदेही मसगावकर. वैदेही, विचारा आपला प्रश्न. बोला वैदेही. हा, नमस्कार. नमस्कार. मला काय विचारायचं होतं की आता गरोदरपणामध्ये, नाव माहितीये, बोलले. हॅलो. आता गरोदरपणामध्ये मला फायबरची गाठ आहे वरच्या बाजूला,
तर मग तेव्हा काय काळजी घ्यावी त्याच्यासाठी, आणि डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा डिलिव्हरीच्या वेळेला काही समस्या तर नाही उद्भवणार ना? बिलकुल. आणि तुमची अजून गाठ प्रश्न साधारण आहे- केवढी मोठी आहे? डॉक्टरांशी बोलणं झालंय त्या संदर्भात सांगा, हो, मी हो, तुम्हाला डॉक्टरांशी मार्गदर्शन बोलणं करते. झालं. 6व्या महिन्यामध्ये ती 6 mm होती गाठ. हा, वैद्य ही यात काही खूप असं घाबरण्यासारखं नाहीये. अशा 6 mm म्हणजे छोटीशी गाठ आहे आणि ती वर असेल तर वरच्या गाठीच्या डिलिव्हरीशी काही संबंध नसते. की जे फायब्रॉइड जे आपल्याला जर समजा खालच्या बाजूला जर असेल की गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाशी, तर तेव्हा आपल्याला थोडासा असा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण ह्या गाठीचा तसा तुम्हाला काही म्हणजे डिलिव्हरीमध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकणार नाही, आणि किंवा त्याच वेळेस काही ऑपरेशन करणं पण फार असं गरजेचं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. ते नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे पण चान्सेस असतात या छोट्याशा गाठीमुळं, की आपण म्हणजे फार असा त्रास होत नाहीये प्रसूतीमध्ये. बिलकुल. आणि आता कर्जतहून कोमल वाघमारे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. नमस्कार कोमल, विचारा आपला प्रश्न. कोमल, माझा आवाज जर पोहोचत असेल आपल्यापर्यंत तर आपला प्रश्न विचारू शकता. हा, बोला. मला डॉक्टर 7वा महिना चालू आहे मॅडम मला आता सध्या. बर. तर मला ऍसिडिटीचा त्रास भरपूर होतोय. बर. 7व्या महिन्यामध्ये ऍसिडिटीचा जर त्रास होत असेल ना, तर त्याच्यामध्ये तिखट तुम्ही जास्त खाऊ नका. त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस आताच मी सांगितलं की म्हणजे आहार हा 4, 5, 6 वेळेमध्ये असा डिवाइड करून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मग जर समजा एक म्युकेन जेल किंवा ऍसिडिटीचं एखादं औषध असेल तर ते तुम्ही घेऊन टाकू शकता. विलायचीचा वापर करू शकता, तोही चांगल्या पद्धतीमध्ये आहे. थोडीशी ऍसिडिटी होणं हे स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये हार्मोन्सचे बरेचसे बदल शरीरामध्ये होत असतात. पण जर समजा खूपच उलट्या व्हायला लागल्या तर मग तुम्ही आपल्या डॉक्टरांना जाऊन दाखवू शकता त्याच्यामध्ये. पण असं जास्त काळजी करण्यासारखं असं मला वाटत नाही. म्हणजे धन्यवाद acidity कोमल, होऊ शकते. तुम्ही फोन केलात आणि आपल्या या समस्येचं समाधान नक्कीच झालं असेल. डॉक्टर, या काळामध्ये वजन, उंची आणि रक्तदाब यांचं सुद्धा कसं प्रमाण असायला हवं? कमी असेल, जास्त असेल तर त्यामुळे नेमक्या काय समस्या उद्भवू शकतात? कसे उंची, आपल्याकडे जी उंची आहे, जर समजा आपण म्हणलं की म्हणजे असं 154 सेंटीमीटरच्या खाली जर असेल किंवा 4 फूट 9 इंच किंवा 5 फुटाच्या खाली असेल तर जनरली असं एक प्रमाण आहे की खूप म्हणजे कमी उंची असेल तर त्याच्यामध्ये जे आहे ते खालची जी जागा आहे तर ती जागा आपल्याला जर समजा कमी असत असेल तर मग ती डॉक्टरांना 9व्या महिन्यामध्ये दाखवून ती जागा ॲडिक्वेट आहे का नाही ते बघायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये गरज पडली तर त्या पद्धतीने नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन करायला पाहिजे. त्याच्यामुळे उंची आम्ही पहिल्यांदा घेतो. त्याच्यानंतर वजन हे आपलं जर बघितलं तर म्हणजे 10 ते 11 किलो हे पूर्ण 9 महिन्यामध्ये हे वजन वाढतं. त्याच्यामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये 1 ते 2 किलो असं वाढतं. मग त्याच्यानंतरच्या म्हणजे 6-7 महिन्यापर्यंत म्हणजे 4-5 किलो आणि त्याच्यानंतर शेवटच्या महिन्यामध्ये हे 5 किलो असं टोटल असं 10 ते 11 किलो असं वजन वाढतं. आणि ते फार महत्वाचं आहे. वजन वाढणं आईचं म्हणजे वजन वाढणं ते म्हणजे बाळाची वाढ होणं. मग त्याच्यामध्ये त्यांच्या पोटांचा घेर आला किंवा त्यांची जे आपण हाईट बघतो तर त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे का बाळाच्या ह्याच्यामध्ये ते बघतो आपण. पण वाजवीपेक्षा जर जास्त वजन वाढलं किंवा पायावर सूज आहे, कधी कधी चेहऱ्यावर सूज असते आणि जर समजा आपण पायाच्या ह्याच्याला दाबून बघितलं तर त्याच्यामध्ये जर खूप सूज दिसली आणि त्याच्याने जर जास्त वजन वाढत असेल तर मग मात्र काळजी घेण्याचं कारण आहे. काळजी घेणं आवश्यक आहे. पुढचे कॉलर आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. गीता पेंढुरकर माटुंग्याहून. बोला गीता, विचारा आपला प्रश्न. संपर्क तुटलाय आपला. हा, तर आपण उंची आणि वजन, रक्तदाबाविषयी बोलतो. तर म्हणजे खूप अंगावर सूज येणं हे सुद्धा एक धोक्याचं लक्षण आहे. त्याच्यामध्ये आपण बघायला पाहिजे की रक्तदाब आहे का, तर उच्च रक्तदाब असेल आणि जर समजा आपल्याला त्याच्यामध्ये जर वजन वाढलेलं असेल तर निश्चितच डॉक्टरांकडे जाऊन आपण सल्ला घेऊन आपण गोळ्या वगैरे घेतले पाहिजे. दुसरं म्हणजे सिंपल म्हणजे युरिन एक्झामिनेशनची असते. त्याच्यामध्ये जर समजा अल्ब्युमिनचं प्रमाण जर जास्त जात होत असेल आणि ब्लड प्रेशर वाढत असेल तर हे सुद्धा एक धोक्याचं लक्षण आहे. तर त्याच्यामुळे हे जे वजन वाढलेलं हे आहे ते प्रमाणात वजन असलं पाहिजे आणि ते नेहमी आपण चेक करून एका कार्डमध्ये आपण ते मेंटेन करून ठेवलं पाहिजे. म्हणजे गरोदरपणाच्या काळामध्ये खरं तर खूप काळजी जर व्यवस्थित घेतली तर कुठल्याही समस्या या ठिकाणी उद्भवू शकत नाही. आणखी काही तुमच्या समस्या असतील तर थेट प्रश्न विचारा. आमच्यासोबत तज्ञ डॉक्टर सुद्धा आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि लगेच परतूयात. Sahana Group. We consistently aim higher towards excellence and innovation while offering you value for money.
Swapna Safalya building at New Prabhadevi. Hurry, limited flats available. Supporting better living, Sahana Group. शासकीय वसतिगृह कुणासाठी? यांना वसतिगृह म्हणायचं की गोठे? 3 विद्यार्थ्यांना मिळून एक पुस्तक वाचावं लागतं अशी दाहक परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांना ना मिळतात सुविधा, ना मिळतं चांगलं अन्न. ही रूम आहे 8 बाय 8 ची जवळपास. या रूम मध्ये 16 विद्यार्थी राहतात. याला जबाबदार कोण? ते अनुदान गव्हर्नमेंट देते, पण गव्हर्नमेंट मध्ये जी अनुदानित असते तिथपर्यंत जे पैसा असतो तो पैसा कुठे जातोय? कुठे जातो वसतिगृहांचा दिलेला पैसा? पहा शासकीय वसतिगृहांचं दाहक वास्तव. शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता आणि रात्री 10:30 वाजता फक्त जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर आपलं स्वागत. संवादमध्ये आपण संवाद साधतोय तज्ञ डॉक्टरांसोबत आणि सोबतच स्कॉलर सुद्धा आहेत. आजचा विषय आपला आहे गरोदरपणामध्ये घ्यायची काळजी. डॉक्टर, या काळामध्ये विविध तपासण्या सुद्धा करून घेतल्या जातात, तर त्या तपासण्यांविषयी सांगा आणि का आवश्यक असतात त्या तपासण्या? प्राथमिक जेव्हा गरोदर स्त्री म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर बेसिक तपासण्या असतात. हिमोग्लोबिन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रक्ताचं प्रमाण आणि रक्तक्षय आहे का हे लक्षात येतो. थोडंसं मी थांबवते कारण आता आपल्यासोबत मालेगावहून राजेश जाधव जोडले गेलेत. राजेशजी, विचारा आपला प्रश्न. हॅलो, बोला. मॅडम, माझा प्रश्न असा होता